सो हे गाईज गुड मॉर्निंग. सो कसे तुम्ही सगळे, तुम्ही तर आम्हाला ओळखतच ना, हॅशटॅग मिसेस पालांडे. सो गाईज हा व्लॉग पण सेम डेली रुटीनवरतीच आहे आणि आता वाजले 6:45. सो पटपट मिल खाऊन आपण जिमला जाऊया. आणि कालचा व्लॉग तुम्ही बघितला असेल की आम्ही फिरायला गेलेलो. तर वंशूची मावशी आलेली, तर आमचं फिरायला गेलेलो, आपला अक्सा बीचवरती गेलो. तर खूप मजा आली. आणि काय गोव्यापेक्षा तर अक्सा बीचला फोटो चांगले येतात जे आम्ही काल आम्ही अपलोड केले आहे इंस्टाग्रामवरती, बघितल्याच ना तुम्ही. तो पण ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लास्टपर्यंत ब्लॉग बघा हवाला. तो भेटा आपण नंतर. आणि तुम्हाला बोललेलो कालच्या ब्लॉगमध्ये की काहीतरी सांगणार आहे. सो ते आम्ही तुम्हाला रात्री किंवा संध्याकाळी सांगू, टाईम भेटला. सो जेव्हा आम्ही भेटू तेव्हा. सो लास्टपर्यंत ब्लॉग बघा, एंडपर्यंत ब्लॉग बघा. बाय बाय. सो काय थोडं वेळ जाईन जिमला. तर 10-15 झाले. तोपर्यंत सॅम पण गेली जॉबला. बाहेर तर गावीच आहे डायरेक्ट. खूप दिवस आहे. मम्मी पण डेला आहे, मम्मीची पण डे आहे. मम्मी पण कामाला गेली. सो आता मी कपडे आहेत ते सुकत घालतो. ती धुवून गेली सॅम, मग मी सुकत घालतो. नंतर मग जिमला जातो. हे नवीन कपडे आहेत, हे नवीन कपडे घालून मोकळं होऊन जायचं. बाय बाय. तो आहे जिमला आलो आहे. सो आज पाय तोडायचे, लेग्स मारणार. आज आहे किती तारीख आहे? आज 8. पाऊस पडतो आणि ब्लॉग मी आता चालू केला आहे. मी आता उठले थोडा टाइम अगोदर. मी वाजला नाही वाजला. मी कालचा ब्लॉग पण एडिट नाही केला कारण की काल खूप थकून आलेलो. मग मी पण लवकर झोपून गेले. मस्त एक नंबर. ब्लॉग एडिटिंग बाकी आहे. मी आता ब्लॉग एडिटिंग करेल आणि मग त्याच्यानंतर पोस्टर बनवेल, मी पोस्ट करेल. आणि मग त्याच्यानंतर वगैरे पण एडिट करायचे. फोटो पण खूप काम आहे, खूप म्हणजे खूप लिटरली खूप काम आहे. आणि एडिटिंग खूप सोपे आहे, बट नाही, एडिटिंग खूप हार्ड आहे. 50% तर 50-60% तर नॉर्मल एडिटिंग पण आहे. तुला आवाज कमी करायला मी सारखं नाही सांगणार. एडिटिंग मला एडिटिंग शिकायला खूप आवडतं आणि मला नवीन एडिटिंग करायला पण खूप आवडतं. आजकाल बॉटचे व्हिडिओ मीच एडिट करते. तर तुम्ही लोक बघत असाल ना तर कमेंट करून नक्की सांगा की कसे वाटतात व्हिडिओ. सेकंड, काल तरी कोणीतरी कमेंट केली की वेदन के बिना ब्लॉग अधूरा है. वो नमूना ही ऐसा की उसके बिना ब्लॉग अधूरा है. हा, कोणीतरी वेदन कमेंट केलेली की वेदन के बिना माहिती आहे. डॉन असतो त्याचा बॉक्स चांगला बनतो. चालू आहेत जास्त ना. 1च महिना काय मी घरी असेल, त्याच्यात मग परत जॉबला जाईन. मग तो पण दिवस मी आराम नाही करायचे. असं का नाही ना, बघितला जातो आता घरी. पाय दुकान आहे. गाडी ते पूर्ण बनवायला आलो आहे कारण की गाडी खूप लांब जाणार आहे. तुम्हाला मी नंतर सांगेन. आणि हे बॉट लोक मासे आलेत माझ्या घराच्या इथे राहतात, ते रियाजकडे आलो आहे. सो आता ती गाडी बनवून झाली ना मग मी तुम्हाला दाखवेन. टाईम लागेल, जास्त काही काम नाही, पण थोडं काम आहे, सर्व्हिस करेन, दाखवेन मी तुम्हाला. आणि जाणार कुठे आम्ही ते पण तुम्हाला सांगू. आता नाही सांगणार, डायरेक्ट ब्लॉग येईल तो. जेव्हा निघू तेव्हा पण समजेल तुम्हाला. ते जास्त पण लांब जाणार आहे, पण एवढा पण नाही, पण सांगू आम्ही तुम्हाला. लास्टपर्यंत ब्लॉग बघा. मी घरी जाऊन जेवलो जिमून आलं, मग आत्ता बाहेर आलो. तो बेटा बघतात आहे, बोलते क्या कर रे भाई. गाडी देऊन तर आलो. तर 8:30-9ला भेटेल. जेव्हा गाडी भेटेल परत नाव पण टाकायचं आहे मला. मी पूर्ण गाडी क्लिअर करून झाली ना तर मी तुम्हाला दाखवेन मी काय काय केलं आणि काय नाही. सो आणि आता मी मील खातो आहे. 4:30 वाजले. मी आलो कधीच होतो पण मी PUBG खेळत होतो. नंतर मग ब्लॉग आत्ता घेतला. सो नंतर आता खाऊन घेऊन मग नंतर गाडीवरती जाईन. सो आपण नंतरच भेटूया. किंवा वंशुदा ब्लॉग घरी घेतच असेल, नाही तर गाडीवर जाऊन तर मला ब्लॉग भेटत नाही घ्यायला. नाही तर मी गाडीवरनं 8:30ला मील खायला ना घरी तिच्या, तेव्हा भेटेन. सो नंतर भेटूया आपण लास्टपर्यंत ब्लॉग बघा. ओके, बाय बाय. राव झोपला आहे बघा तिथे. हो, वेदांचं जनरल नॉलेज बघा. बघ आता इथं बघ, ह्याच्याने बर्गर बनतो ना, तर तसा शेप आहे बघ ना. अरे पण ते शेप तच आहे, बट ह्याच्यामध्ये काय लिहिलंय बघ ना जरा. ते काय आहे? टुटी फ्रुटी बन. बर्गर मध्ये अशी टुटी फुटी असते बस काय.
सो गाईज आता ना आवाज बंद ठेवले मिनटं. आता वाजलेत 5. मस्त बाहेर थोडा पावसाचा आहे, थोडा उन्हासारखं वातावरण आहे. आणि आता मी वेदांतला सांगितलं ते बन आणायला, कारण की ह्याला बटर लावून चायसोबत एक नंबर वाटतं. ठीक आहे. आणि आज कोणीतरी काल कमेंट केलं की वेदांत की बिना ब्लॉग अधूर आहे, तर ती गोष्ट तर खरी आहे. सो आम्ही उद्याचा जो ब्लॉग आहे ना त्याच्यामध्ये वेदांतला घेऊन आम्ही लोक चॅलेंज ब्लॉग करू. तर तो पण एक्सायटेड आहे. तो बोलतो हां ठीक आहे करूया, मी जो बोलीन तोच करूया. मी बोलले ठीक आहे, जो तू बोलशील तेच आपण करू. तर आता मी तोंड वगैरे धुते, चाय वगैरे पिते आणि पुढे बघूया काय होते. असं काय काम नाही, पण सकाळपर्यंत खूप काम होतं. चाय तर काढलं, हे कप तर काढलं. चाय तर ऑलमोस्ट गरम आहे, तरी पण आपण एकदा गरम करूया. आणि बटरला पण गरम करावं लागेल. कपचे तर खूप कलेक्शन आहेत माझ्याकडे. युनिकॉर्नचं पण कप आहे, पण तुम्ही आता आतमध्ये ठेवलं. या 2 तुकड्यामध्ये कापून घेतलं, बटर लावलं दोघांना पण. आणि त्या चायसोबत एक नंबर. मला असं बनतो चायसोबत खायला खूप आवडतं, खूप आणि खूप. आता हे खाऊन थोडं काम करून मी मेहंदी पण काढणार आहे. आणि आज तो कदाचित गाडीवरती जाईल, संध्याकाळीच भेटेल मला वाटतं तो डायरेक्ट. तर आता खाऊन घेते आणि मग त्याच्यानंतर पुढं कंटिन्यू बघूया. मी आता मेहंदी काढायला घेते. 6:30 वाजले आहेत. तर आता मी सर्च करते आणि काढते. आता मला खरंच कंटाळा. आजकाल ना घरी असं असलं तर आराम असला ते असं वाटतं की करू की नको करू, असं वाटतं झोपूनच राहा. पण नाही, मी करणार. सो मी स्टार्टिंगला मेहंदी चांगली काढणार, एकदम हळू आरामात, अशी की तशी जिथे नाही पाहिजे. त्याच्यात मला कंटाळा मग मी कशी काढून टाकते. आणि बाय द मी मेहंदीचे क्लासेस पण केलेत. माझं आर्ट चांगलं आहे. सो आपण बघूया काढूया आता. नाही तर मला जर अजून कंटाळा ना मी डायरेक्ट परत झोपून जाणार. माझी मेहंदी काढून तरी झाली. मी बोटं नाही रंगवले बिकॉज पबजी वगैरे खेळले, रात्री रंगवले. पाटे तर फुल घाण झाले, घाण. मी तर काढलेले पण तर मला कंटाळा आला. सो आता मी जरा हे सुकवते आणि मग वेदांनी समोसा खाला आणि ते खाते. कसे कमेंटमध्ये नका. हे पण घाणच झाले, मला पूर्ण माहीत आहे. कारण की थोडं फार तर मी मस्त मन लावून काढलं, मग त्याच्यानंतर मला कंटाळा आला. घाण काढलीस. हां मग आता बोल, किती घाण काढली. चल निघ, तू तुझं काम कर. चल बे आता बोल, मत समजा ना टकली. अगरबत्ती 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 बोला वाटली. अगरबत्ती बोला काय झालं. अगरबत्ती अगरबत्ती गाडी हम किसी से डरते नहीं, सब हमसे डरते हैं. गाइस मैं मेहंदी काढून टाकली और मैं सो गया था. फालतू लाज वाटते, लाज नाकावरती असा फोडका आला आहे. आज मी गाडीवरनं तर घरी आलो मिल खायला. आणि मी मिल वंशूच्या घरी घेऊन गेलो नाही, कारण की बाईकवरती होतो मी आज. काही सोटी आपली रिपेरिंगला तुम्हाला सांगितलं मी तिचं. म्हणून मी बाईकनी गेलो, तर बाईकने मला डबा जमणार नाही ठेवायला, मग मी घरीच आज आलो. तर आता खाल्लं आणि जातोय गाडी घ्यायला. गाडी आपली रेडी झाली आहे, बट अर्धीच झाली आहे. बाकीचं काम उद्या होणार आहे. तर मग मी गाडी तुम्हाला आज दाखवणार नाही, म्हणजे नॉर्मल दाखवेन आणि पूर्ण उद्या होईल. तर उद्या पण तुम्हाला दाखवेन, म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो आणि आम्हीचं काय प्लॅन आहे ते तुम्हाला मी रात्री सांगू जेव्हा भेटू. आता मी इथून जातो पहिलं गाडी घ्यायला, मग गाडी घेतल्याच्या नंतर वंशूच्या घरी जातो, मग तेव्हाच भेटू आपण. ओके. सो काय आता मी गाडी घेऊन आलो वंशूच्या घरी. आम्ही पबजी खेळू थोडा वेळ, मग नंतर बाहेर जाऊन राऊंड मारून मग घरी. आणि गाडी फक्त काय सर्व्हिस केली आहे, बाकी काम आज अर्धा काम उद्या करणार आहे. ते तुम्हाला मगाशी बोललो मी तुम्हाला तसं. सो मी तुम्हाला गाडी आलं तर असं दाखवायला काय नाही, नॉर्मलच आहे, फक्त सर्व्हिस केली आहे. बाकी काम उद्या ते गाडी सगळं लागेल. सो आम्ही पबजी खेळल्यानंतर आपण भेटूया. ओके. बाहेर गेला. बाय बाय. झोपली, काम नाही, फक्त वरती फिरायला जायचं आहे, अजून काय करायचं नाही. घरी पण ब्लॉग येत होती काय माहिती काय, आता भेटली कालपासून. आम्ही बोलतोय तर कालपासून म्हणजे काल म्हणजे आज आता भेटलो असं. जाणार होते संध्याकाळी काढायचं, पण मला मी मेहंदी काढत होते. जसं मी तुम्हाला बोललो बाबा काय, जसं मी तुम्हाला बोललो की
आम्ही नंतर तुम्हाला सांगू. ते रात्री आपण बसून आम्ही जाऊ ना बाहेर राऊंड मला, तर मग निवांत आम्ही सांगू. पण आम्ही कुठे जाणार ते नाही सांगणार, तर जातोय ते असं सगळं तुम्हाला सांगू व्यवस्थित. सो नंतर भेटूया आपण. काय आम्ही आता बाहेर आलो आहे आणि आईस्क्रीम खाते भाई साहेब. हा मस्त आहे आणि मछली आहे काय. मला खाऊन आपण भेटूया. ओके, म्हणजे खाऊल्यानंतर आपण आरामात बोलूया. सो गाईज, तर मी तुम्हाला जसं सकाळी बोललेलो, दुपारी पण बोललेलो की आम्ही काय प्लॅन करतो आहे आणि गाडी का आम्ही एवढी रेडी करतो आहे. आणि हा गाडी तुम्हाला दाखवायची होती, वेट दाखवतो. काय नाही, गाडी फक्त सर्व्हिस केली आहे गाडीला. फक्त हँडल केलेलं होतं ना वापरा तिकडं, ते सर्व्हिस केली बस. आणि बाकी मी गाडी टाकतो आहे जे आहेत ना स्टीलचे, काढून ब्लॅकवाले टाकेन. आणि नाही तर इथे मी लाईट टाकणार आहे. आणि हे जे आहे ना इथे थांबा हे ना, हे इथे आमचं यूट्यूबचं चॅनलचं नाव लिहिणार. आणि आम्ही जाणार आहे लॉंग रूटला, मस्त फिरायला. लॉंग रूटला जाणार आहे आम्ही स्कूटीवरून. पण जाणार कुठे हे नाही तुम्हाला आता मी सांगणार, कारण की डायरेक्ट ब्लॉग पोस्ट करणार. पण लांबच जाणार आहे कुठे, तो पण ब्लॉग येईल थोड्या दिवसातच. पण टाईम आहे अजून. आम्ही अजून थोडं माहिती काढून कुठला स्पॉट येतं काय येतं ते करून मग आरामात जाऊ. नाही कधी जाणार आहे काय, जेव्हा ब्लॉग येईल तेव्हा डायरेक्ट ब्लॉग. आणि तुम्हाला पण अशी इच्छा आहे, तुमची पण इच्छा आहे गाईज, तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा की आम्ही असं ब्लॉग बनवू का लॉंग रूटवरती बाईक रायडिंगचा. तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही करणार तर आहे, पण आम्ही अजून ट्राय करू. एक मंथमध्ये एकदा असं जात राहू त्यामुळे. सो हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. झाला असणार हा ब्लॉग. जो चॅनल असेल त्यांनी सबस्क्राईब करा. आणि उद्या आम्ही चॅलेंज ब्लॉग बनवू. उद्या चॅलेंज ब्लॉग पण बनवणार आहे गाईज आम्ही लोक. आणि तो ब्लॉग पण येईल आणि गाडीचं पण काम करा. सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.